लाडक्या बहिणींच्या मतांसाठी निकष न बदलता 1500 रुपये दिले अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। सीएम फडणवीसांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलावे लागतील असं राऊतांनी म्हटलंय। तर लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलण्यात आले नाहीत असं अदिती तटकरेंनी म्हटलेलं आहे। चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं शब्दात अदिती तटकरे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। ही लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही। फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। लाडकी बहीण योजनामध्ये काही निकष वगैरे लागणार नाही, असं काही नाहीये। कुठलेही निकष लागणार नाहीत। या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, कुठंतरी मिसकोट केलं जात आहे। आणि आज जी ही योजना गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही राबवत आहोत, चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जाते आणि राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळतोय। परंतु ज्यांच्याकडे गाडी आहेत, ज्यांच्याकडे फ्रीज आहेत, टीव्ही आहेत, अशा महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ होणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होतात। तथ्य तर तुम्ही म्हणत नाहीयेत, परंतु यदा कदाचित पुढच्या भविष्यकाळात अशा पद्धतीचा विचार जो आहे तो राज्य सरकार करणार का? भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही। आपण कागदपत्रांवर आणि GR आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे। अशा पद्धतीचा कुठेही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही। तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे। कुठलाही आमदार, आज मी आमदार म्हणून आहे किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर जे आमदार असतील, कोणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या शासकीय योजनेमध्ये कशा पद्धतीनं काय होणार हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये। आदिल शेख, अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।